आज आपण अतिशय पौष्टिक अशी रानभाजी करतोय. या भाजीला तांदूळजा किंवा चवळीची भाजी सुद्धा म्हटलं जातं. ही भाजी मी स्वच्छ धुवून पाणी याच्यातलं निथळून घेतलंय. भाजीसाठी कढई गरम करायला ठेवायची. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी, नंतर जिरं घ्यायचं. छान तडतडल्यानंतर हिरवी मिरची घ्यायची. मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर एक छोटा कांदा मी इथे घेणार आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर लसूण आणि जिरं मी इथे ठेचून घेतलं होतं ते यात ॲड करणार आहे. कांदा आणि लसूण छान परतून झाल्यानंतर धुतलेली भाजी आपल्याला यात घालायची आहे. एक 2 ते 3 मिनिट तिला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी या भाजीसाठी मुगाची डाळ आधीच 15 ते 20 मिनिट भिजवून ठेवली होती. तर ती भिजलेली मुगाची डाळ आपल्याला या भाजीमध्ये घालायची आहे. त्या भाजीत छान मिक्स करून झाल्यानंतर मीठ आपल्याला इथे घालायचं आहे चवीनुसार. आता काय करायचं, एक 2 ते 3 घोट पाणी या भाजीत आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणजे भाजी पण शिजेल आणि मुगाची डाळही शिजेल. तर एक 10 मिनिटात भाजी आपली शिजलेली आहे. तर अतिशय झटपट होणारी औषधी गुणधर्म असलेली तांदूळजाची भाजी आपली इथे बनवून